नमस्कार मित्रांनो, 18 वर्षाच्या मुलीला राज्य सरकार 75,000 रुपये फ्री मध्ये देणार आहे। यासाठी अर्ज भरणे सुद्धा सुरू झालेले आहेत। मित्रांनो, कोणती योजना आहे, यासाठी अर्ज कोणत्या ठिकाणी भरायचा, कोणता अर्ज तुम्हाला भरायचा आहे, या संदर्भातील पूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, सर्वप्रथम अर्ज कशा पद्धतीने भरायचा हे समजून घ्या। या योजनेअंतर्गत एकूण 5 हप्ते दिले जाणार आहेत। अनिवार्य माहिती आहे, व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। सर्वप्रथम वैयक्तिक माहितीमध्ये लाभार्थ्यांचा तपशील तुम्हाला जोडायचा आहे। यामध्ये तुम्हाला पहिले अपत्य, दुसरे अपत्य की जुळे अपत्य आहेत, म्हणजे कोणासाठी तुम्ही लाभ घेत आहात त्या लाभार्थ्यांचे नाव या ठिकाणी पूर्ण टाकून घ्यायचंय। त्यानंतर आधार क्रमांक तुम्हाला इथे टाकायचा आहे। लाभार्थी पालकांचे, आईचे किंवा वडिलांचे पूर्ण नाव या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। त्यानंतर आधार क्रमांक, वडील किंवा आईचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। मित्रांनो, मोबाईल नंबर तुम्हाला टाकून द्यायचा आहे। ईमेल आयडी टाकायची आहे आणि अर्ज भरतेवेळी तुमच्याकडे अर्जाचा आधार कार्डचा झेरॉक्स जो आहे तो असणं आवश्यक आहे। या फॉर्म सोबत तुम्हाला भरायचं आहे। आता सध्या निवासाच्या पत्त्यामध्ये तुम्हाला काय माहिती भरायची आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। घर, इमारत, सदनिका क्रमांक, रोड, रस्ता कोणता आहे, क्षेत्र परिसर काय आहे, शहरांचे नाव किंवा गावांचे नाव तुम्हाला टाकायचे आहे। पोस्ट ऑफिस कोणती आहे किंवा पोस्ट ऑफिस कोणत्या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणचा ऍड्रेस आहे तो ऍड्रेस त्या ठिकाणी टाकायचा आहे। तालुका टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे आणि पिन कोड तुमचं टाकून द्यायचं आहे। आणि परत इथं मोबाईल नंबर या चौकोन डब्यामध्ये टाकून द्यायचे। 4 नंबरचा पॉइंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरतेवेळी असलेल्या जिवंत अपत्याची संख्या तुम्हाला या ठिकाणी टाकून द्यायची आहे। आता तुम्हाला एकूण अपत्य किती आहेत, 1 2 3 4 जे काही अपत्य आहेत त्या अपत्याची संख्या इथं या ठिकाणी टाकून द्यायचं आहे। अर्ज करते आहे, कोणत्यासाठी अर्ज करते आहे, तुम्ही पहिल्या अपत्यासाठी करत आहात, दुसऱ्या अपत्यासाठी करत आहात की जुळ्या अपत्यासाठी तुम्ही करत आहात। मित्रांनो, टिप सुद्धा महत्त्वपूर्ण आहे, टिप समजून घ्या। या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, पहिल्या अपत्यासाठी तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्यासाठी दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे। बरोबर आहे, कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। कुटुंब नियोजनचं प्रमाणपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडून द्यायचं आहे। आता त्यानंतर बँक खाते तपशील सोबत नाव, खाते क्रमांक, बँकेचे नाव दाखवणारे पासबुक प्रत जोडावी लागणार आहे। बँक खाते क्रमांक तुम्हाला स्पष्ट दिसेल या पद्धतीने या चौकोन डब्यामध्ये टाकून घ्यायचंय। त्यानंतर आयएफएससी कोड सुद्धा तुम्हाला टाकायचे आहे। बँकेची शाखा कोणती आहे ते टाकायची आहे। बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणं आवश्यक आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आहे किंवा नाही तुम्ही करू शकता, परंतु ज्या ठिकाणी तुमचं खातं आहे त्या खात्याला आधार कार्ड लिंक असणं आवश्यक आहे। आता मित्रांनो, त्यानंतर पुढे बघा, लेक लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्याच्या लाभासाठी तुम्ही अर्ज करत आहात। मित्रांनो, पहिला टप्पा तुम्हाला पाहिजे की दुसऱ्या टप्प्यासाठी तुम्ही अर्ज करत आहात की तिसऱ्या टप्प्यासाठी तुम्ही अर्ज करतात, चौथ्या टप्प्यासाठी करताय की 5व्या टप्प्यासाठी करताय। या ठिकाणी टप्प्यावाईज माहिती देण्यात आली आहे। लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जो हप्ता आहे तो मिळवायचा आहे। मग कोणत्या हप्त्यासाठी तुम्ही या ठिकाणी मिळवत आहात हे सुद्धा इथे मेन्शन करायचं आहे। त्यानंतर मी याद्वारे प्रमाणित करतो करते वरील प्रमाणे नमूद केलेली सर्व माहिती सत्य, परिपूर्ण आणि अचूक आहे व माहिती खोटी आढळून आल्यास त्यास मी स्वतः सर्वस्वी जबाबदार राहील, असा या ठिकाणी सोय घोषणापत्रक तुम्हाला देण्यात आलेला आहे। लाभार्थ्यांचा पूर्ण नाव टाका, तुमचा अंगठा किंवा ठसा या ठिकाणी लावायचा आहे। तुम्ही सही करू शकाल किंवा अंगठाचा तुमचा जो काही ठसा आहे तो या ठिकाणी तुम्हाला लावायचा आहे। दिनांक टाका, ठिकाण टाका। आता त्यानंतर पुढे जी माहिती देण्यात आली आहे यासोबत जोडायचे जे कागदपत्रे आहेत कोणकोणते आहेत, सर्वात महत्वाचा हा मुख्य पॉइंट आहे, ध्यानात ठेवा। लाभार्थी अर्ज तुम्ही करताय, मग अर्जासाठी कागदपत्रे कोणकोणते असणं आवश्यक आहे। लाभार्थ्याचा जन्म दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसल्याबाबत तहसीलदार, सक्षम अधिकारी यांचा दाखला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे।
लाभार्थ्यांचे आधार कार्ड छायांकित प्रत प्रथम लाभावेळी ही अट स्थिर राहील. म्हणजे आधार कार्डचा तुम्हाला इथं जे काही कलर प्रिंट आहे ती काढून तुम्हाला या ठिकाणी लावायची आहे. पालकाचे आधार कार्ड सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. बँकेचे पासबुकच्या पहिल्या पानाची जी काही झेरॉक्स आहे ती जोडायची आहे. त्यानंतर रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, त्याचं झेरॉक्स तुम्हाला जोडायचं आहे. मतदान ओळखपत्र छायांकित प्रत शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला तुम्हाला जोडायचा आहे. मित्रांनो, ध्यानात ठेवा, जेव्हा तुमची मुलगी 18 वर्ष पूर्ण करते, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलींचं नाव मतदार यादीमध्ये असणं आवश्यक आहे आणि त्या मतदार यादीमध्ये असल्याचा पुरावा तुम्हाला जोडायचा आहे. तेव्हाच तुम्हाला 75,000 रुपयांचा अनुदान यामध्ये दिलं जाणार आहे. संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला म्हणजेच बोनाफाईड तुम्हाला इथे जोडायची आहे. त्यानंतर 9वा पॉइंट या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र पहिल्या हप्त्यासाठी, तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. अंतिम लाभाकरिता अविवाहित असल्याबाबत लाभार्थ्याचे स्वयं घोषणापत्र असणं आवश्यक आहे. मित्रांनो, आता हा अर्ज कोणाकडे द्यायचा आहे हे समजून घ्या. अंगणवाडी सेविका यांनी भरावा याची माहिती. आता अंगणवाडी सेविका काय भरणार आहे? अंगणवाडी सेविकेंचे नाव या ठिकाणी भरणार आहे. म्हणजे अंगणवाडी सेविका तुमचं अर्ज पूर्ण भरून घेणार आहे आणि हा अर्ज तुम्हाला प्रिंट काढायचा आहे आणि अंगणवाडी सेविकाकडे पूर्ण जे काही मी वरती आता डॉक्युमेंट दिलेले आहेत सर्व डॉक्युमेंट घेऊन त्या ठिकाणी जायचं आहे. अटी शर्ती तुमच्या मुलींचे वय सध्या किती असायला पाहिजे हे सुद्धा आपण पुढे समजून घेणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. अंगणवाडी सेविकांचे नाव, अंगणवाडी सेविकांचे मोबाईल नंबर, अंगणवाडी केंद्रांचे नाव, अंगणवाडी केंद्रांचा कोड क्रमांक, अंगणवाडी केंद्र लाभार्थ्यांची नोंदणी केल्याचे दिनांक, गावांचे शहरांचे नाव, तालुका, जिल्हा आणि पिन कोड. हा अंगणवाडी सेविकांचा काम आहे, तुमचा नाही आहे. संलग्न कागदपत्राची तपासणी यादी होय किंवा नाही मध्ये सर्व टिक मार्क करायची आहेत. मित्रांनो, वरती जे डॉक्युमेंट दिलेले आहेत सर्व डॉक्युमेंट पाहायचे आहेत. अर्जासोबत जे जे डॉक्युमेंट त्या लाभार्थ्याने दिलेले आहेत ते होय किंवा नाही मध्ये या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायचे. अंगणवाडी सेविका यांनी सादर अर्जाचा दिनांक टाकायचा आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका यांचे नाव स्वाक्षरी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. मित्रांनो, त्यानंतर पर्यवेक्षिका यांना भरवायची माहिती. श्रीमती त्यांचं नाव पूर्ण टाकायचं आहे. फॉर्म मध्ये दिलेल्या माहितींची पडताळणी केली आहे, हा फॉर्म योग्य प्रकारे भरलेला आहे का याची पूर्ण तपासणी करायची आहे. तपासणी करून लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांनी द्यायची पोच पावती. आता पूर्ण फॉर्म भरून घेतल्यानंतर तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडून जी काही पोच पावती आहे ते तुमच्याकडे घ्यायचे. तुम्हाला प्रूफ तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. पहिला हप्ता, दुसरा हप्ता, तिसरा हप्ता, चौथा हप्ता, पाचवा हप्ता, अंगणवाडी सेविकांचे पूर्ण नाव, अंगणवाडी केंद्र, कोड क्रमांक, गाव, शहर, तालुका, जिल्हा, राज्य, लाभार्थ्यांचे नाव, दिनांक, रोजी चेकलिस्ट नुसार कागदपत्रासह फॉर्म सादर केला आहे अशी माहिती भरून तुम्हाला ही पोचपावती त्या अंगणवाडी सेविकाकडून घ्यायची आहे. मित्रांनो, आता समजून घ्या यामध्ये पात्र असणारे कोणकोणते मुली आहेत हे तुम्हाला समजून घेणं आवश्यक आहे. अटी शर्ती सुद्धा आपण समजून घेऊया. या ठिकाणी पूर्ण या शासन निर्णयामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे, तो उल्लेख पाहून घ्या. आपण या शासन निर्णय मध्ये जे अटी शर्ती आहेत ते सुद्धा थोडक्यात आपण समजून घेऊया. आता लेक लाडकी योजना लाभ घेण्याची कार्यपद्धती जी आहे, कोणते मुली या योजनेचा लाभ घेऊ शकतात हे समजून घ्या. सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलींच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनंतर मुलींचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंद केल्यानंतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकाकडे या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्टामध्ये नमूद केल्यानुसार आवश्यक त्या कागदपत्रासह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. मित्रांनो, खाली जो अर्ज आपण दिलेला आहे तो अर्ज मी आता कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे. हा शासन निर्णय सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. सर्वप्रथम समजून घ्या, 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनंतर यानंतर 1 एप्रिल 2023 नंतर ज्या मुली जन्माला येणार आहेत
अशा मुलींना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. ध्यानात ठेवा, इथून पुढे जसं जसं तुमची मुलींचे वय वाढत जाईल त्या पद्धतीने सुद्धा तुम्हाला अनुदान या योजनेअंतर्गत दिलं जाणार आहे. आता मित्रांनो, अनुदान हे कशा पद्धतीने दिलं जाणार आहे आणि यामध्ये मुलीच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही योजना सुरू करण्यात आली. पिवळ्या व केशरी राशन कार्ड धारक कुटुंबांना मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येऊन लाभार्थी मुलींचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर 75,000 रुपयांची रोख रक्कम त्या मुलीला दिली जाते. मित्रांनो, शिक्षणाला सुद्धा पैसे या योजनेअंतर्गत दिले जातात. या संदर्भात सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे, तुम्ही पाहू शकाल. लेक लाडकी योजना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून नव्या स्वरूपामध्ये सुरू करण्यात आली आहे. माझी कन्या भाग्यश्री सुधारित ही योजना अधिक्रमित करून राज्यात दिनांक 1 एप्रिल 2023 पासून मुलीच्या जन्मानंतर तिच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना सुरू करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे. मित्रांनो, लेक लाडकी योजनेबद्दल आपल्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ आहेत. तुमची मुलगी कशा पद्धतीने शिक्षण घेते, शिक्षण घेतल्याच्या नंतर तुमच्या मुलींचे जन्म, आता बघा, ध्यानात ठेवा, जन्मानंतर 5,000 रुपये त्या मुलीला दिले जातात. हे सुद्धा एक पॉइंट समजून घ्या. सदर अटी या योजनेअंतर्गत काय आहेत? नमूद आवश्यक कागदपत्रे यांचे आधार, पिवळ्या व केशरी शिधापत्रक, कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इत्या मुली पहिलीत गेल्यानंतर 6,000 रुपये, 6वीत या ठिकाणी गेल्यानंतर 7,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये, त्यानंतर मुलींचे वय जेव्हा 18 वर्ष पूर्ण करेल तेव्हा 75,000 रुपये, एकूण त्या मुलीला 1,01,000 रुपये एवढी रक्कम दिली जाणार आहे. मित्रांनो, अतिशय महत्वपूर्ण ही माहिती आहे. धन्यवाद. आज इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.